कन्या राशी आज 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे पहिले सूर्यग्रहण हे केवळ आकाशातील खगोलीय घटना नसून नियतीचा एक मोठा वळणबिंदू ठरू शकतो। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य म्हणजे आत्मविश्वास, अधिकार, वडीलधारे, प्रतिष्ठा आणि जीवनातील मुख्य दिशा। ग्रहणाच्या वेळी सूर्याची ऊर्जा काही काळासाठी झाकली जाते आणि त्याचा परिणाम मन, करिअर, नातेसंबंध आणि आर्थिक क्षेत्रावर खोलवर होऊ शकतो। कन्या राशीवर सूर्यग्रहणाचा परिणाम विशेषतः मानसिक पातळीवर आणि कार्यक्षेत्रात तीव्र जाणवू शकतो। कन्या राशी, तुमच्या करिअरमध्ये आता अचानक मोठा बदल दिसून येईल। सूर्य हा अधिकार, नेतृत्व आणि सार्वजनिक प्रतिमा दर्शवितो। ग्रहणानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते। उदाहरणार्थ, तुमच्या वरिष्ठांचा अचानक बदली होणे, कंपनीत रचना बदलणे किंवा नवीन प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावर येणे। सुरुवातीला तुम्हाला असे वाटेल की ही जबाबदारी तुमच्यावर अन्यायाने टाकली आहे, पण काही आठवड्यातच लक्षात येईल की हीच संधी तुमची प्रतिमा उंचावणारी आहे। व्यावसायिकांसाठी एखादा मोठा क्लायंट अचानक निघून जाणे किंवा उलट एखादा मोठा करार मिळणे शक्य आहे। दोन्ही परिस्थिती धक्कादायक असतील, पण शेवटी तुमची निर्णय क्षमता आणि विश्लेषण शक्तीला धार लावतील। कन्या राशीची सूक्ष्म निरीक्षण शक्ती या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल। जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येईल। ग्रहणाचा प्रभाव भ्रम दूर करण्यासाठी ओळखला जातो। ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवत होता तिच्या वागण्यात अचानक बदल दिसू शकतो। एखादी गुपित दडवलेली गोष्ट किंवा मागे केलेली चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचू शकते। हा क्षण भावनिकदृष्ट्या कठीण असेल, तुम्हाला राग, दुःख किंवा विश्वासघाताची भावना जाणवू शकते, पण याच घटनेमुळे तुम्ही लोकांचे मूल्यांकन अधिक वास्तववादी पद्धतीने करायला शिकाल। पुढील आयुष्यात कोणावर किती विश्वास ठेवायचा याबाबत तुम्ही अधिक सजग व्हाल। ही घटना तुमच्या भावनिक परिपक्वतेचा मोठा वळणबिंदू ठरू शकते। आर्थिक स्थितीत अनपेक्षित उलथापालथ होईल। सूर्यग्रहणानंतर आर्थिक व्यवहारात अचानक हालचाल होऊ शकते। जुने कर्ज फेडण्याची वेळ येऊ शकते किंवा एखादा अडकलेला पैसा अचानक परत मिळू शकतो। काहींना कर, विमा किंवा सरकारी शुल्कासंबंधी नोटीस मिळू शकते। गुंतवणुकीत अस्थिरता जाणवेल। शेअर मार्केट, मालमत्ता किंवा भागीदारीत बदल करण्याची गरज भासेल। कन्या राशीचे लोक सामान्यतः नियोजनबद्ध असतात, पण याच काळात तुम्हाला आणखी काटेकोर बजेट तयार करायला लागेल। आर्थिक शिस्त पाळल्यास पुढील काही महिन्यात मोठी स्थिरता मिळू शकते। आरोग्याबाबतही मोठी जाणीव होईल। सूर्य शरीरातील प्राणशक्तीचे प्रतीक आहे। ग्रहणामुळे काही दिवस शारीरिक थकवा, डोळ्यांशी संबंधित त्रास, त्वचेच्या समस्या किंवा पचन संस्थेचे विकार जाणवू शकतात। कन्या राशी पचनाशी संबंधित असल्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे। ही घटना तुम्हाला स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केल्याची जाणीव करून देईल। नियमित व्यायाम, योग, प्राणायाम आणि संतुलित आहार याकडे वळण्याची प्रेरणा मिळेल। मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे ठरेल। ध्यान आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतील। आध्यात्मिक जागृतीची सुरुवात होईल। ग्रहणाचा काळ अंतर्मुख होण्यासाठी असतो। अचानक तुम्हाला जीवनातील घटनांमागील दैवी संकेत जाणवू लागतील। स्वप्नांमध्ये काही प्रतिकात्मक दृश्ये दिसू शकतात किंवा एखादा संत, गुरु किंवा आध्यात्मिक व्यक्तीशी भेट होऊ शकते। जप, ध्यान, मंत्रसाधना किंवा पवित्र ग्रंथांचे वाचन याकडे तुमचा कल वाढेल। तुम्हाला असे वाटेल की आतापर्यंत जे काही घडले ते केवळ योगायोग नव्हते, तर नियतीचा भाग होते। ही आध्यात्मिक जाणीव तुमची भीती कमी करेल आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देईल। कुटुंबातील मोठा निर्णय, घरात अचानक एखाद्या विषयावर गंभीर चर्चा होऊ शकते। मालमत्तेचे विभाजन, घर बदलणे, मुलांच्या शिक्षणासंबंधी निर्णय किंवा वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते। तुम्हाला मध्यस्थी करावी लागेल किंवा सर्वांना एकत्र ठेवण्याची भूमिका घ्यावी लागेल। सुरुवातीला तणाव वाढेल, पण तुमची संयमी आणि तर्कशुद्ध वृत्ती परिस्थिती हाताळण्यात मदत करेल। हा निर्णय भविष्यातील स्थैर्य निश्चित करणारा ठरेल। प्रेमसंबंधात सत्याची परीक्षा, ग्रहणानंतर नात्यांमध्ये लपलेले मुद्दे वर येतात। जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर जोडीदाराच्या वागण्यात सूक्ष्म बदल जाणवू शकतो। काही गोष्टी ज्या आतापर्यंत दुर्लक्षित केल्या होत्या त्या अचानक ठळकपणे समोर येतील। संवादात गैरसमज वाढू शकतो। ज्यांचे नाते खऱ्या विश्वासावर उभे आहे त्यांच्यासाठी हा काळ अधिक मजबूत बंध तयार करेल, पण जे नाते फक्त सवयींवर किंवा भीतीवर टिकले आहे ते तुटण्याची शक्यता आहे। विवाहित व्यक्तींना जोडीदाराच्या अपेक्षा आणि स्वतःच्या मर्यादा यांचा समतोल साधावे लागेल।
हा काळ नात्याला नव्याने परिभाषित करण्याचा असेल. जुन्या मित्रांशी अचानक संपर्क वाढेल. ग्रहणानंतर भूतकाळातील व्यक्ती पुन्हा आयुष्यात येण्याची शक्यता असते. एखादा जुना मित्र, सहाध्यायी किंवा पूर्वीचा सहकारी अचानक फोन किंवा संदेशाद्वारे संपर्क साधू शकतो. हा संपर्क केवळ आठवणींसाठी नसेल तर भविष्यातील एखाद्या संधीचे दार उघडू शकतो. काहींसाठी हा संपर्क भावनिक आठवणी जागृत करणारा असेल तर काहींसाठी व्यावसायिक फायद्याचा ठरेल. मात्र भूतकाळातील चुका पुन्हा करू नयेत याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. जुन्या नात्यांना नवी संधी देताना विवेक वापरणे आवश्यक राहील. आत्मविश्वासात तात्पुरती घट होईल. सूर्य आत्मविश्वास आणि अहंकाराचे प्रतीक आहे. ग्रहणामुळे काही काळ स्वतःबद्दल शंका निर्माण होऊ शकते. निर्णय घेताना संभ्रम वाटेल. स्वतःची किंमत कमी असल्यासारखे भासेल. हा काळ अंतर्मुख होण्याचा आहे. बाह्य मान्यता मिळेपर्यंत थांबण्याऐवजी स्वतःच्या क्षमतांची आठवण करून देणे आवश्यक आहे. काही दिवसातच परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही अधिक ठाम आणि संतुलित निर्णय घेऊ लागाल. ही तात्पुरती घट भविष्यातील आत्मविश्वासाला अधिक पाया मजबूत करेल. कायदेशीर किंवा कागदपत्रांशी संबंधित घटना. ग्रहणानंतर एखादा महत्त्वाचा कागदपत्राचा विषय पुढे येऊ शकतो. प्रॉपर्टी व्यवहार, वारसा हक्क करार किंवा सरकारी अर्जाशी संबंधित प्रक्रिया अचानक गती घेऊ शकते. जर काही प्रकरणे प्रलंबित असतील तर त्यात निर्णायक टप्पा येऊ शकतो. मात्र घाईघाईने स्वाक्षरी करणे टाळावे. प्रत्येक कागद बारकाईने वाचणे आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कन्या राशीची बारकाईने तपासण्याची वृत्ती येथे तुमचे रक्षण करेल. समाजात प्रतिष्ठा वाढण्याची संधी मिळेल. सुरुवातीच्या धक्क्यानंतर अचानक तुमच्या कामाची किंवा व्यक्तिमत्वाची दखल घेतली जाईल. एखाद्या प्रकल्पात यश, सार्वजनिक सन्मान आणि कुटुंबात तुमच्या निर्णयाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीची चर्चा होईल. काहींना नेतृत्वाची भूमिका मिळू शकते. हा काळ स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी महत्त्वाचा आहे. नम्रता राखत पुढे गेल्यास दीर्घकालीन प्रतिष्ठा मिळेल. आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलणे. हे सूर्यग्रहण कन्या राशीसाठी जीवनातील एका मोठ्या अध्यायाचा शेवट आणि नव्या सुरुवातीचा संकेत आहे. जुन्या सवयी, चुकीचे निर्णय, निरर्थक नाती किंवा अडथळे मागे सोडण्याची वेळ येईल. काही जण शहर बदलतील, काही जण करिअरची दिशा बदलतील तर काही जण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे नवीन विचारसरणीकडे वळतील. आतापर्यंत जे सुरक्षित वाटत होते तेच अचानक अपुरे वाटू लागेल. पण हीच अस्वस्थता तुम्हाला अधिक मोठ्या ध्येयाकडे घेऊन जाईल. 17 फेब्रुवारी 2026 सूर्यग्रहण कन्या राशीसाठी धक्का देणारे असले तरी ते पूर्णतः नकारात्मक नाही. हा काळ आत्मपरीक्षण, शुद्धीकरण आणि नव्याने उभे राहण्याचा आहे. जे काही घडेल ते तुमच्या अंतर्गत शक्तीला जागृत करण्यासाठी असेल. संयम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हे ग्रहण तुमच्या आयुष्याला नवी उंची देऊ शकते.